लक्ष्य आहे आरक्षण आरक्षण आरक्षण। वर्षामध्ये किमान 1,500 विद्यार्थ्यांनी एकट्या संभाजीनगर मधून आत्महत्या केल्या। आमची मुलं 95-99% मार्क घेतात आणि इतर मुलं 70-60 मार्कामध्ये पुढे जातात। त्या मुलाची 1-1 लाख रुपये फीस आम्ही कशी भरणार? मराठा आरक्षणासाठी निघालेला मोर्चा आज नवी मुंबईमध्ये धडकला आहे। पहाटे 3:30 वाजताच मनोज जरांगे पाटील यांचं आगमन वाशीच्या FLC येथे झालं असून ते आता मुंबईच्या आझाद मैदान या ठिकाणी रवाना होणार आहेत। पण त्याआधी छत्रपती शिवाजी महाराज चौक वाशी या ठिकाणी मराठा बांधव लाखो व करोडोच्या संख्येने इथे जाण्यास सुरुवात झाली असेल काही क्षणातच मनोज जरांगे पाटील ते वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी दाखल होणार आहे। आपण काय छगन भुजबळ आहे का ही सगळी साऊंड सिस्टीम लावायला? अरे आपले दादा काय मंत्री आहे का? आम्ही छत्रपती संभाजीनगर मधून आलेलो आहे। आंतरवाली पासून जरांगे पाटला सोबत आहोत। आम्हाला जे ओबीसीतून आरक्षण पाहिजे, आमच्या लेकरा बाळाच्या पुढच्या भविष्यासाठी आम्ही आरक्षण मागतोय। आणि मुळातच आम्ही कुणबी असल्यामुळं, आम्ही शेतकरी असल्यामुळं आम्ही ओबीसीतच आहोत। आणि महाराष्ट्रातले ऑलरेडी 11 जिल्ह्यामधले जेवढे आमचे मराठे आहेत, आमचे जे सगळे सोयरे आहेत ते ऑलरेडी ओबीसी आहेत। आज माझी भाऊजाई ती पण ओबीसीत आहे आणि आमचं पूर्ण कुटुंब नाहीये। तिचा होणारा मुलगा मराठा आहे आणि ती स्वतः कुणबी आहे। तर जरांगे पाटलाची आणि आमची तीच मागणी आहे की आम्हाला जर आमच्या घरातली एक बाई जर कधी ओबीसी आहे, मग आम्ही काय तिचे काय तिच्या सोबत काय प्रेमविवाह झालेला आहे काय? आम्ही तर एकाच कुटुंबातले असल्यामुळं आम्हाला सगळ्यात ओबीसीतून आरक्षण द्यावं एवढीच मागणी आहे। आणि आमचे मुलं 95-99% मार्क घेतात आणि इतर मुलं 70-60 मार्कामध्ये पुढे जातात। ही एक आमची कळकळीची मागणी आहे। आणि आमची आज शेती आमची अर्धा एकरवर आलेली आहे। आमच्या मुलाची 1-1 लाख रुपये फीस आम्ही कशी भरणार? तर अर्धा एकरवाला शेतकरी कुठून पैसे आणणार? आणि आज शिक्षण हे खूप मोठ्या दर्जाचं झालेलं आहे। आणि शिक्षण जर घ्यायचं एका मराठ्याच्या मुलाला तर एका वर्षाकाठी कमीत कमी 1.5 ते 2 लाख रुपये लागतात। एवढे पैसे आणायचे कुठून? येणाऱ्या काळामध्ये आमचे पोरं आणि आमच्या पोराचं भविष्य काय आहे तुम्हीच आम्हाला सांगा। जर आमचे पोरं जर जिल्हा परिषदेची शाळा शिकणार असेल आणि इतर मुलं जर कधी इंटरनॅशनल स्कूल पर्यंत पोहोचले असेल तर आमचं पुढचं त्या पोरांचं भविष्य काय, त्यांचं भवितव्य काय? त्या मागणीसाठी जरांगे पाटीलच्या कळकळीची बेंबीच्या देठापासून जे लढतायत की येणाऱ्या काळामध्ये आमच्या मुलालाही चांगलं शिक्षण भेटलं पाहिजे। आमचे पोरं नुसतं शेतीच करत नाही राहिले पाहिजे, त्यांनाही चांगलं शिक्षण भेटून चांगले पदावर जाता आलं पाहिजे। आणि मुळात आमचे मुलं पण मोठे अभ्यास करतात, सगळे हे करतात आणि एका अर्ध्या मार्काने जातात। ही मोठी खंत आहे। आमच्या एका वर्षामध्ये किमान 1,500 विद्यार्थ्यांनी एकट्या संभाजीनगर मधून आत्महत्या केल्या की आमचे नंबर लागले नाही। मोठी शोकांतिक आहे। आणि महाराष्ट्रामध्ये दरवर्षी 50 ते 60 हजार शेतकरी आत्महत्या करतात। त्याचं कारण आहे की आमच्या मुलाला कुठं नोकरी नाही, आमच्या मुलाला कुठं नोकरी नसल्यामुळे कोणी मुली देत नाही। आणि ही मोठी शोकांतिक आहे मराठा समाजाची। आणि आमची सरकारला कळकळीची विनंती आहे, अजूनही आमची विनंती आहे की तुम्ही आता हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा आणि आमच्या मराठ्याच्या पोराच्या भवितव्याचा विचार करावा। एवढंच बोलतो। जय जिजाऊ, जय शिवराय। पद्धतीने प्रभू रामचंद्राची वानर सेना रावणाच्या आणि कुंभकर्णाच्या लंकेमध्ये घुसली होती, त्याचप्रमाणे संबंध महाराष्ट्राची ही लंका, या राज्यकर्त्याची लंका जाळल्याशिवाय हा मराठा समाज स्वस्थ बसणार नाही। या सरकारने मराठा समाजाचा अंत पाहू नये। मराठा समाजाचा चाललेला छळ या सरकारने त्वरित थांबावा, नसता परिणाम वाईट होतील। एक मराठा। आम्ही सर्व महिला सेक्टर 21 दुर्ग येथून आलेलो आहे। आमचं एकच लक्ष्य आहे आरक्षण आरक्षण आरक्षण। आम्हाला आरक्षण याकरता पाहिजे की आम्हाला शिक्षणामध्ये आणि राजकीय आरक्षण नसलं तरी काय हरकत नाही, फक्त शिक्षणामध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे। मुलांचे खूप हेळसांड होत आहे आरक्षण नसल्यामुळे आणि खूप खर्च लागत आहे आम्हाला।
की ते खर्च आम्हाला झापत नसल्यामुळे आज आम्हाला आरक्षणाची गरज आहे. त्यासाठी हे आंदोलन उभं केले आहे आणि आम्ही जरांगे पाटलाच्या मागे ठामपणे उभे आहोत. ते जे म्हणतील ते करण्यास आम्ही तयार आहोत. मुलांसाठी आणि आमच्या लहान शिक्षणासाठी त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे. त्यासाठी गावावरून सगळे लोक आलेले आहेत. त्यांच्या आम्ही जरांगे पाटील साहेबांच्या पाठीमागे उभे. एक मराठा. व्हिडिओ अलिश बाबरसह मी राहुल कदम, आवाज टुडे, नवी मुंबई.